तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचा मानकरी पोलीस हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारा समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहे। सुरक्षित समाजाला प्रोत्साहन देणे, शांतता राखणे तर गुन्हेगारीला आळा घालणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे। त्यामुळेच तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटना ते अगदी जवळून पाहत असतात। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिसात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अशोक वावगे यांनी वयाच्या 56व्या वर्षी आपल्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प घेतला आहे। देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे। हे एक अत्यंत मौल्यवान दान म्हटले जात असून यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची माहिती मिळण्यास मदत होते आणि नवीन वैद्यकीय प्रगतीसाठी मार्ग खुला होतो। तामगाव पोलिसात कार्यरत अशोक वावगे यांनी 28 एप्रिल रोजी अकोला येथील शासकीय महाविद्यालयात जाऊन व स्वइच्छा फॉर्म भरून हा संकल्प घेतला आहे। त्यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाला एक आगळीवेगळी प्रेरणा मिळाली आहे। तामगाव पोलीस प्रशासनात पहिल्यांदाच अशोक वावगे यांच्या वतीने देहदान रूपी पहिले पाऊल ठरले आहे। त्यांचे तामगाव पोलीस प्रशासन तसेच संग्रामपूर तालुक्यात सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मी ASI अशोक वावगे बक्कल नंबर 1600 पोस्टी संग्रामपूर येथे तैनातीत असून मी माझ्या वैयक्तिक संकल्प घेऊन काल दिनांक 29/4/2025 रोजी अकोला मेडिकल कॉलेज येथे जाऊन मी स्वतः माझा मरणोत्तर देहदान केलेला आहे। त्यांनी तसे माझा सन्मान करून मला तसे सन्मानपत्र दिलेले आहे। देहदानाबद्दल मी हा संकल्प माझ्या वैयक्तिक मनातून घेतलेला आहे। समाजात माझ्या शरीराचा काहीतरी लोकांसाठी उपभोग व्हावा मेल्यानंतर, यासाठी मी देहदान केलेलं आहे। मी पोलीस सेवा केली, पोलीस सेवेतून मला सर्व काही माहिती पडली, त्यामुळे मी देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे।